पर्जन्य पर्जन्य किंवा पाऊस ही घटना तीन प्रकारे उद्भवते. प्रतिरोध पर्जन्य, अभिसरण पर्जन्य आणि आवर्त पर्जन्य. मुळात पाऊस किंवा पर्जन्य प्राप्त होण्यासाठी आवश्यकता काय आहे, तर पहिली गोष्ट हवेकडे मुबलक बाष्प असलं पाहिजे. आणि हवेकडे मुबलक बाष्प असेल तर दुसरी गोष्ट ती हवा जी आहे बाष्पयुक्त हवा, तिचं तापमान कमी झालं पाहिजे. जर बाष्पयुक्त हवेचं तापमान कमी झालं तर त्या हवेमध्ये सांद्रीभवन होणार, बाष्पाचं रूपांतर जलबिंदूत होतं आणि मग त्या जलबिंदूंचा समुच्चय म्हणजेच ढग, त्या ढगापासून पाऊस प्राप्त होतो. सो पावसाचे हे जे तीन प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार आहे अभिसरण पर्जन्य किंवा त्यालाच आपण शब्द प्रयोग करतो आरोह पर्जन्य. इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतोय कन्व्हेक्शनल रेनफॉल. हे नक्की काय होतं तर ते लक्षात घ्या. जेव्हा एखाद्या भौगोलिक प्रदेशामध्ये सूर्याची उष्णता मोठ्या प्रमाणात प्राप्त होते त्यावेळेस सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापतं. भूपृष्ठ तापलं की त्याच्या संपर्कात असलेली हवा देखील तापणारे. कंडक्शन प्रोसेसमुळे, वहन प्रक्रियेमुळे, म्हणजे स्थायू स्वरूपातील तापलेल्या भूपृष्ठाची उष्णता त्याच्यावरील हवेला वहन किंवा इंग्रजीत कंडक्शन प्रक्रियेमुळे प्राप्त होते. ही हवा तापली, प्रसरण पावली, हलकी झाली आणि मग ही हवा वर जायला लागते. आता जर का त्या तापलेल्या आणि प्रसरण पावलेल्या हवेला मुबलक बाष्प मिळालं तर ही हवा ते बाष्प घेऊन वर जायला लागते. आता तपांबरात हवा जसजशी उंच जाईल तसतसं त्या हवेचं तापमान कमी होतं. तापमान कमी झालं की हवेची बाष्पधारण क्षमता देखील काय होणार आहे, कमी होते. हवेची बाष्पधारण क्षमता कमी झाली की एका विशिष्ट उंचीला, एका विशिष्ट तापमानाला ती हवा काय होते, बाष्प संपृक्त होते. म्हणजे हवेकडे जेवढं बाष्प आहे तेवढीच हवेची काय आहे, बाष्पधारण क्षमता आहे. आता जर का ती बाष्प संपृक्त हवा त्या उंचीपासून आणखी उंच गेली तर मात्र त्या हवेकडे आता बाष्पधारण क्षमतेपेक्षा अतिरिक्त बाष्प निर्माण होतं, जास्तीचं बाष्प शिल्लक असतं. ज्या बाष्पाचं होणार सांद्रीभवन, त्यातून निर्माण होतात जलबिंदू आणि त्या जलबिंदूंचा समुच्चय असतो ढग. या ढगापासून मग पाऊस प्राप्त होणार आहे. हे जे अभिसरण किंवा आरोह पर्जन्य म्हणजेच कन्व्हेक्शनल रेनफॉल आहे त्याकरता सर्वात पहिली गरज भूपृष्ठ मोठ्या प्रमाणात तापलं पाहिजे आणि हवेचा एक ऊर्ध्वगामी प्रवाह म्हणजेच अभिसरण प्रवाह निर्माण झाला पाहिजे. ही गोष्ट सहज साध्य होते वर्षभर दररोज. कुठे, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये वर्षभर सूर्याची मिळणारी उष्णता खूप जास्त आहे. त्या उष्णतेमुळे या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये काय होतं तर दररोज अभिसरण प्रवाह निर्माण होतो. या अभिसरण प्रवाहाकडे मुबलक बाष्प असतं. परिणामी विषुववृत्तीय प्रदेशात दररोज संध्याकाळी मुसळधार पाऊस प्राप्त होतो. नीट लक्षात घ्या, सूर्योदय झाला, सूर्याची उष्णता मिळायला लागली का भूपृष्ठ वेगात तापायला लागतं. साधारणतः 2-2:30 वाजेपर्यंत भूपृष्ठ प्रचंड तापतं. हवेचा एक प्रखर पॉवरफुल ऊर्ध्वगामी प्रवाह, अभिसरण प्रवाह तयार होतो आणि मग ती बाष्पयुक्त हवा वर वर जाऊ लागते आणि मग साधारणतः 4 वाजेपासून आपल्याला आकाशात अचानक ढग दाटून येताना दिसतात आणि संध्याकाळच्या सुमारास काही तास का होईना मुसळधार पाऊस प्राप्त होतो. ही घटना विषुववृत्तीय प्रदेशात दररोज होते. आपला प्रदेश जो उर्वरित उष्णकटिबंधात येतो, आपलं दख्खनचं पठार, द्वीपकल्पीय पठार आणि अगदी उत्तर भारतीय मैदानी प्रदेश सुद्धा, इथे सुद्धा ही घटना होऊ शकते. पण त्याकरता तेवढं भूपृष्ठ तापलं पाहिजे. ते आपल्याकडे, आपल्या महाराष्ट्रासारख्या भागामध्ये तापतं मे महिन्यामध्ये. परिणामी तुम्ही अनेकदा अनुभवलं असेल की मे महिन्यामध्ये संध्याकाळी अचानक ढग दाटून येतात आणि मुसळधार पाऊस पडतो. ज्या पावसाला आपण अवकाळी पाऊस असं संबोधतो किंवा कोकणामध्ये आपण त्याला मँगो शॉवर्स, आम्रसरी असं देखील संबोधतो. पण आपल्या उन्हाळ्यामध्ये असा अभिसरण पर्जन्याच्या स्वरूपातला पाऊस दररोज पडत नाही. का नाही पडत तर अभिसरण प्रवाह निर्माण होतो पण त्या अभिसरण प्रवाहाकडे पुरेसं रादर मुबलक बाष्प नसतं. त्यामुळे दररोज आपल्या प्रदेशात उन्हाळ्यात दररोज तसा पाऊस पडणार नाही. ज्या दिवशी बाष्प असेल त्या दिवशी तो निश्चित प्राप्त होऊ शकतो. या प्रकारचा पाऊस समशीतोष्ण कटिबंधामध्ये सुद्धा मिळू शकतो, उन्हाळा ऋतूमध्ये खंडांतर्गत प्रदेशामध्ये. सो अभिसरण पर्जन्य ही घटना पूर्णपणे हवेचा भूपृष्ठ तापून हवेचा
अभिसरण प्रवाह निर्माण झाल्यामुळे होत असते.